नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात होते माझ्या घरातून, कारण की आम्ही चाललेलो आहोत कुठेतरी फिरायला. आणि आज आमची ट्रेन आहे आणि लिटरली आज आम्हाला आठवलं की आम्हाला नेल्स केले पाहिजे. म्हणून काहीच तयारी झाली खास नेल करायला आम्ही एक खूप लांबून माणूस बोलवलाय. आहेत समोर. ही आहे गाईज, ही आहे अनुश्री आणि मला नाही माहिती नाव, संचिता. ओके, सो ह्या आलेल्या आहेत दादरवरून खास. आता तुम्ही आमचे नेल्स बघालच. जर तुम्ही कोणीही दादर मधून असाल तर नक्की ह्यांना डीएम करा. मी खाली आयडी मेन्शन करेन ब्लॉगच्या. आणि हे पण आज करणार आहेत काय करणार? नेल्स ना, नेल्स करणार ना. हस अलग, हस एवढ्या पोरी बघून चड्डी घाल ना आधी. सो मच डेडिकेशन गाईज. जेव्हा दोन मंद लोक नेल्स करत असतात ना, तेव्हा ते फक्त गप बसतात. सगळं सांगताना असं सगळं सांगणार. आता तुम्ही ह्याच्यातच जादू बघा. म्हणजे माझ्यासारखी खूप लोक आहेत, मला माहिती आहे, तमाम जनतेला माहिती नसणार हा सीन काय आहे. हे काहीतरी मॅग्नेट असतं, ते असं फिरवल्यावर एकदम चककतात नेल्स. आणि ही पण आता तोच विचार करत होती की हे असं कसं शक्य होत असेल. आणि मी पण सेम विचार करत होती. आणि मी कायमच विचार करते, हा वेगवेगळ्या शेप्स मध्ये येतं. हार्ट वेट, UB, काय चालूच नव्हतं. गाईज, तनू एवढी हरामी आहे ना, तिने आमच्यासोबत आत्ता एक जस्ट प्रँक केलेला आहे आणि तो तिचा सक्सेसफुल पण झालाय. छोटासाच आहे. आत्ता तिने आयत्या वेळेस फोन उचलायचे बंद केलेले. तिच्या मम्मीला फोन केला नंबर घेऊन वगैरे, खूप कष्ट करून. आणि नंतर बोलते की कुठे काय झालंय, मी असंच बोलली, माझी कंबर दुखत होती. तिच्या आईने सांगितलं म्हणजे की तनू नाही येणार, तनूला बरं नाहीये. हाय कर, पप्पी दे ह्यांना फ्लँकिस. हे तुम्हाला पण घ्या रे बाबा. असं कर. आम्ही नेल्स केलेले आहेत फायनली. आणि मला मिळालंय का काय ते ड्राफ्ट मधनच व्हिडिओ बिफोर आफ्टर काढलेला निघून गेलेला आहेत. आणि नेल्स बघू शकता तुम्ही. गाईज इथे काम चालू आहे, काय पूर्ण झालेलं नाहीये. गाईज, आज निकिता करत आहे काहीतरी झुमका. बाई, हा बघा घोडा बघा. माझी रील बघितली होती स्वयंपाकाची. बहिणी म्हटली आणि मी तिला हे पण सांगितलं की असे व्हिडिओज बनवत जर तुझे भारी बनतील, ते पण साडी घालून. साडी घालून ट्राय करणार. आणि मम्मी तिला सांग मी 4थी पासून स्वयंपाक बनवते. तिला नाही ती आम्हाला सांगितलं की 4थी पासून मी पण बनवते. मग मी 5वी पासून बनवते. नाही, भांडी घासते 5वी पासून. भांडी 5वीला पण असताना मी नव्हती घासत, तेव्हा पण दिदी घासायची, माझी मोठी वाली बहीण. मला 2 बहिणी असल्यामुळे मी सेफ साइड खेळते. सगळ्याचाच. आणि हे बघा नेल्स बघा कसले भारी आहेत. जेवणामध्ये मला येतं, पण काय येतं सांग? चिकन बनवता येतं. चिकन बनवता येतं. चिकन, मच्छी, मटन, नॉनव्हेज बस. आणि ते म्हणजे तो दिवस म्हणजे खूप आमच्या घरच्यांनी भाग्य केलेलं असतं त्या दिवशी. तो एकच दिवस उगवतो कधीतरी वर्षात एक दिवस, तेव्हा होता. खरं सांगितलं मी, ऑनेस्ट एकदम. आणि ही बघा सुनबाई कॅरेक्टर, बिग बॉसच्या घरातलं सुनबाई कॅरेक्टर, तसं आमच्या घरातलं. चला गाईज, ह्या वेळेस म्हणजे ह्या वर्षी मी असं डिसिजन घेतलेलं आहे की मी फिरणार, हुंडगी फिरणार नुसती. आता आज मी जिथे चालली आहे तिथे जाण्याच्या मागे खूप मोठं कारण आहे, जे मी तुम्हाला लवकरच सांगेल. आणि ज्या गोष्टीची तयारी चालू आहे, आणि स्टे ट्यून फॉर दॅट. आणि आज मी कुठे जाणार आहे आणि खूप वेळा आलेलं आहे, पण आता मी कुठे जाणार आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे मी फिरायला चालली आहे ना, म्हणून आलेले आहे. हो बस आता एक बसेल याच्यावर. माझी चांगली लय मेहनत
नाही मी तुला पाहिजे काय नाही देत, नाही देत मी. सगळं देते हा? पण गावावर जाऊन पण मग देते ना, पण मग देते ना शाने, बस का? पण मग देते ना शाने, देते ना तुला. हा कसले आहेत यार, देते ना. देते हा, देत नाही थांब, असं थांब, काय परत नाही. बोल, परत बोल. देते ती भरपूर देते हो. पण देत नाही असं काय नाही. मग पण आज लय मस्का लावते पण पराठे विराठे दिले. 24 तासाचा प्रवास आहे गाईज, गेस करा. तिच्या नवऱ्याकडे जायला हे बघा, एवढीशी बॅग कोण घेऊन येतं यार. इथे बघा, छोटी, अगदी छोटी, असे 3 बॅग्स आपल्या बॅग्स आहे बघ, मोठी मीडियम बाय वन गेट 3 गाईज. तर आम्ही फायनली आता निघालोय. कॉंग्रॅच्युलेशन गाईज. कल्याणपर्यंत पोहोचलो पण नाही तोपर्यंत शॉपिंग चालू झाली. भाई काय विषय. शॉपिंग यांना इतकं कन्फ्युजन आहे की कुठे गाडी लागणार आहे, चलतच नाही पुढे. मित्रांनो, जेव्हा 3 मंदबदक एकत्र असतात तेव्हा आत्ताचा सीन होतो. तिघींनी पण तिकीट चेक नव्हत्या केलेल्या. बिटू कोण बोललं माहिती कोणतरी नाही. हाकलं. तिघी बिटू करत आम्ही म्हणजे अक्षरशः पळत आलो. प्रतिमाची बॅगच तोडली आणि बिटू पाशी पोहोचल्यावरती कळतंय की आमचं बीफ आहे. पेटूला गेलो 28-29 झोपले बाई सीट वरती काळोख करून. आम्ही बोललो ये हमारा सीट है, ये पेटू ही है ना. तिकीट चेक केले, बी फाय भाई. मग परत रनिंग रेस तिकडून बी पाईप पर्यंत आम्ही स्ट्रगल करत आलो. घाम गाळले, कष्ट केले, जेवण आलं आता परत जेवण भूक लागली खरंच खरंच भूक लागली. मी म्हटलं ना पळून हे मारतील मरो यांना सांगायचं 2 दिवस आमचं तोंड बघायचं. भांडू बिंडू नका आमच्याशी. आई की नशीब कोणाला पाडलं नाही मध्ये येताना बॅगेने. आणि तनू गाईज आलीच नाही. यस, आम्ही 4 जणी होतो. म्हणजे टांग देणारे लोक जे असतात ना ऐन टाइमला, ती नालायक आहे ती. चुरण दिलंय. एवढी घाणेरड्या लेवलची म्हणजे अशी मुंबईची लोकं भाषा असतात- शिकले मी. अशी लोक चुरण दिलंय, असतात चुरण. जी आणि पुण्याची भाषा कल्टी दिली हो, कन्नी दिलीये कन्नी. तर गाईज अशी लोक असतात की जे नाही का वेळेला. प्लॅन करतात आणि मग ऐन टायमाला कॅन्सल करतात की मी नाही जमणार आहे, माझी आई नाही बोलते. नाही ही भाई फोनच नाही उचलत. तिकीट पण बुक करतात. तिकीट 5,000ची 4,000ची बुक केली आम्ही लिटरली. कल्टी. व्हॉट इज दिस यार, व्हॉट इज दिस बिहेवियर यार. काय बोलू आता, जाऊ देत. मला रिग्रेट होत आहे. मला असं वाटतं तनूला उगाचच इन केली आम्ही थोडंसं आता आम्ही प्लॅन. खातो. चला मरू दे, खरंच भूक लागली. आम्हाला ट्रिप नाही घ्यायची. 3 जणी आहोत, एक बस. दगड घेणारे सोबत. देव आहे आमच्या सोबत, बात संपला विषय. आम्ही जाणार आता. यांचा एवढा आवाज ऐकून मला अजिबात झोप नव्हती येत. सगळी झोप उडवलेली. आणि ह्या दोघी बघा, कुंभकर्णाच्या लहान बहिणी, मस्त झोपून घेतलेलं, हलत पण नव्हता अजिबात. चलिए बच्चों का ऑल इन वन टेबल बुक निकिता, हे घ्यायचंय का? तेरे बच्चे के लिए ले रहे हैं. पता फटक से ABCD पटक से सिखाते. अरे हाँ, इसका बच्चा होगा अभी फटक से. चलिए बच्चों का ऑल इन वन फटक से होगा, मेरे को पता है ना. Guys, आता हे जे फेरीवाले असतात ना, एक तर गुड मॉर्निंग झाली आहे. एवढं इरिटेट केलंय ना या लोकांनी. मी 3ला झोपलेली रात्री, विचार केला रात्री सकाळी लेट उठेल, पण हे लोक एवढे फेरीवाले फेरी मारतायत. ये वोय मटर पुलाव, ये आमलेट आणि पाव आणि हेन तेन. टाइमपास झाला हो अख्खा. मग उठल्यावरती आम्ही तिघी पण एकच विचार करतोय, या दोघीने उठल्यात मी कशी उठू. ती विचार करते ह्या दोघीने उठल्यात मी कशी उठलू. पण फायनली आता आम्ही 3 जणी उठलो एकत्र आणि एकमेकांना उठवलंय. तर आता जातो, तोंडबिंड धुतो आणि खादीला बसतो. मित्रांनो, झालेली आहे सकाळ, झालेला आहे नाश्ता जेवण एकत्र. मित्रांनो, दुपार, अरे म्हणजे आपली सकाळ प्रॉपर वाली ते पण म्हणजे तोंड हातपाय धुवून वाली. हातपाय नाही धुतले, फक्त तोंड धुतले.
परत तर झोपायला जायचं. निकिता ह्यांच्या शब्दकोश मधनं एक शब्द निघालाय, हिवळ. ती म्हणते तुम्हाला हिवळ नाही माहिती का? नाही, आम्हाला हिरवळ माहितीये. म्हंटल हिवळ नाही माहिती. पुणेकर जर असेल व्लॉग बघत तर त्यांना समजल हिवळ म्हणजे काय. ते आम्ही चिंचाच्या गोळ्या घेतल्या होत्या, ह्या म्हटल्या खायच्या का? मी म्हटलं नाही, ते हिवळ लागतं. ते ह्या दोघी शॉक, हिवळ मुंबईकर त्यांना माहिती नाहीये हिवळ. आम्ही म्हंटल आम्हाला ही बाहेरची हिरवळ माहिती, हिवळ नाही माहिती. तर मग तिने एकदम घाण एक्सप्लेनेशन दिलं आणि आमचं तोंडच घाण झालं. खायची इच्छाच मेली ती गोष्ट. असं आहे. तुम्हाला पण शब्द माहिती असला पाहिजे. हिवळ. तिथं सीट खाली झाली, पटकन फोटो काढू शकतो. चल. तिथे फोटो काढायचा होता, तो माणूस उठला म्हणून तिथे जायला म्हणून उठली आणि परत तो आला एका 32 नंबर आमचाच आहे, वरचा. वरचा. रुसून बसली, आता ही रुसून बसली आहे बाई. वैतागलो. आजी एवढे खडूस आहे ना, आमच्या समोरचे खूप चांगले आहेत. समोरचे चांगले आहेत, ते खडूस आमच्या आहेत. बाजूचे खूप चांगले खडूस आहेत. दाखव का? ते नाही आपल्याला, आम्हाला कोऑपरेट नाही करत आहेत काही. रड थोडी रड. चल निकिता, आज मी तुला ओपन चॅलेंज देते. त्याचा सिप पिऊन दाखव. पिलाय मी आता. तू एक सिप अजून एक करून पिऊन दाखव. नाही एक सिप मला पिऊन दाखव. ओपन चॅलेंज आहे तुला. म्हणजे पाणी तुमच्या दोघींना असं मला काही मारायचंय का? प्लॅन आहे का? हा, हा. म्हणजे मी ते ती अख्खी कॉफी पिलीस ना तर तुझे फ्लाईटचे तिकीट मी काढते. चल. मी इथनं घरी जाते. मला नकोय कॉफी. एवढ्या आवडीने मी घरनं बनीला सांगितलं कॉफीच्या पुड्या. मग आम्ही किती मेहनतीने आणल्यात मेडिकल मध्ये थांबून थांबून. मधलं दूध इतकं बकवास आहे, त्याच्यात साखर नाहीये, काही नाहीये. म्हणजे दूध नाही ते. तरी ह्या आम्हाला बोलल्या की नको. अख्ख्या कोच मध्ये एवढा अतरंगी कोण नाही, आम्ही आहोत. एवढे व्हिडिओ काढले ना, एक हिचा पर्सनल, एक माझा पर्सनल, एक हिचा पर्सनल. भाई नुसतं चढायला सांगतात, उतरायला सांगतात, व्हिडिओ काढतच नाही. बोलतात लाईट कमी आली. वरती चढताना नाही समजलं. ही आमची पण एक सीट आमची पण आहे. तिथे चांगलं ऊन येते, व्हिडिओ फोटो नाही तिथे तर चांगले काय? येते. ते आजी तर काय. जय माता की बाबू, जय माता की बाबू. मला आज कळलं भिक्षा मागायला पण ट्रेन मध्ये येतात, म्हणजे एक्सप्रेस मध्ये. आयुष्यात काही असू दे, आमचं फक्त खादीचं काम चालू आहे. कोणच एवढा वेळा खात नाही, तेवढा वेळा आम्ही खातोय. नाही संत्री आंबट आहेत ना, का खाऊ द्या. खूप आंबट आहेत. हे तुला काय संबंध? चांगला आहे. उगाच चुरण दे. चांगलं आहे म्हणूनच सांगायचं आंबट आहे, म्हणजे कोण खात नाही. कळलं? चालेल मला आंबट. स्ट्रॅटेजी गाईज, मला या झोपलेल्या लोकांना उठवायचंय, कारण आमच्या ह्या 3 सीट आहेत आणि आम्हाला खाली इथे जाऊन बसायचंय आता, कारण आमचं झालंय झोपून. ते लोक उठत नाहीयेत. काका जेवण घेऊन चाललेत. खूप गाणी बोलली, खूप काय काय केलंय, पण नाहीच उठत आहे. हे टवळं बघा कसं आलंय. हे बघा, मला स्नॅप काढायचंय. हमको चाय नाही. पहिल्या माळ्यावरची बाई, ही दुसऱ्या माळ्यावरची बाई, आणि मी ग्राउंड फ्लोअर वरची, समोरच्या बिल्डिंग मध्ये. सॉरी. या दोघी एकाच नवऱ्यावरती लाईन मारतात. ह्यांचे कोणाचा नवरा हँडसम आहे ते आता तुम्हीच ठरवा. या एकमेकांच्या नवऱ्यांवरती लाईन मारणाऱ्या दोघी जणी आहेत. नाही आम्ही बनीच्या समोर आहे. कोणाच्या नवऱ्यावरती का? अरे यार, मी तर सिंगल आहे यार. काय आहे यार, मी बाई नाहीच आहे. तुम्ही बायका. इट्स हर्ट बिग बॉस, इट्स हर्ट. गाईज हे उठत नाहीयेत आणि एक तर ते कोणतरी उठल. कोण भाई तयार नाही. सिरीजचा आवाज एवढा मोठा केलेला. या लाईट आली. सिरीजचा आवाज इतका मोठा केलेला ना हिने. बाबा त्याचं कारण होतं. पण मी शिव्या दिल्या मनातल्या मनात की कोण आहे टवळं काय माहिती, मरतंय तिथे. आणि तू उठली, त्याचं काय करू मी? हाय, ह्याने आम्हाला दिवसभर एवढे घाणेरडे लुक दिलेत आणि आता स्वतः आमच्याच सीटवरती जाऊन झोपलाय. याला काय बोलायचं? जाऊ दे, अजून 4 तास आहेत आमच्याकडे. देवा कृपेने हे 4 तास जाऊ दे. आम्हाला लागले आता भूक. आता आम्ही खायचंच काम करतोय, फक्त दिवसभर खातोय. तेवढंच एक काम आहे. तर काय नाही नर्जा,
खाली म्हणून तर म्हणते नाही येणार जा. गाईज ह्या बॅगेमध्ये खायचं सामान आहे म्हणून एवढं प्रेमाने मला विचारतायत, नाही तर आम्हाला अजिबात विचारत नाही. बेकार बायका आहेत ह्या. टीसी आलेले बेकार. अगं बाय हसमुख गाइस ट्रेन मध्ये एक लड़का है, छोरा है जो नुसता हंस रहा है बस, बाकी कुछ नहीं. देख रहा है हंस रहा है, देख रहा है हंस रहा है बस. चांगलं लवकर पोचलं. आता आम्हाला बघायचं हॉटेल्स, रूम्स, कसं कसं जायचं विषय सगळं. चला जायजानू, आमचं स्टेशन आलो नू. हे लवकर उठ. प्लेटफॉर्म नंबर 11 यात्रीगण कृपया ध्यान दें, गाड़ी संख्या 0